तर पट्टे बांधा, म्हणजे ऐकण्यावर लक्ष केंद्रित करा. अपूर्व म्हणावा असा हा अतिपूर्वेचा चिमुकला देश. युरोप किंवा अमेरिका याच्या इतकी भारतीयांना जपान किंवा जपानी संस्कृतीची ओळख नसेलही कदाचित. परंतु आता आयटी क्षेत्रातील अनेक जण, अनेक भारतीय मुलं जपानमध्ये स्थायिक होऊन तिथे व्यवसायानिमित्त राहिले आहेत किंवा नोकरी करीत आहेत. इतकंच काय, पण अगम्य अशी जपानी भाषा शिकून दुभाषिक किंवा अनुवादक म्हणूनही काम करणारी अनेक मुलं आपल्याला तिथे पाहायला मिळतात. परंतु पर्यटनाच्या दृष्टीने जपान हा तेवढा बकेट लिस्टच्या वरती नसावा. कारण सुमारे 5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही जपानला गेलो, त्यावेळी इथल्या विमानतळावर सुद्धा इमिग्रेशन झाल्यानंतर तो अधिकारी आम्हाला म्हणाला, की तुम्ही कुठे जाताय? तर जपानला जातो असं कळल्यावर तो म्हणाला, जपानला कुठे जाता? युरोपला जा, अमेरिकेला जा. परंतु त्याच वेळी आमच्या पासपोर्टवरील अनेक शिक्के पाहून मात्र तो उत्तरला, जा, जा, जपानला जा. मराठी माणसं फिरतायत याचा मला खूप आनंद होतोय. तर असा हा केक्को जपान. आता केक्को म्हणजे काय? तर केक्को म्हणजे छान. केक्को म्हणजे सुंदर. तर असा हा छान सान जपान. आता कुठेही प्रवासाला जायचं म्हटलं, तर आपण थोडीशी इकडची तिकडची माहिती गोळा करतोच. तेव्हा आपलं विमान म्हणजे मनोवेगाचं विमान हे टोकियोच्या विमानतळावर उतरेपर्यंत आपल्याला ही माहिती घ्यायला काहीच हरकत नाही, नाही का? जशी आम्हीही घेतली होती. पौराणिक कथेप्रमाणे सूर्यदेवतेचा 5वा वंशज जिम्मू म्हणजे दैवी योद्धा हा जपानचा पहिला सम्राट बनला. जपानच्या पारंपरिक शिंटो धर्मात सूर्यदेवतेला महत्वाचे स्थान आहे. उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान प्रसिद्धच आहे. जपानचे भौगोलिक स्थान हे आगळे वेगळे आहे. म्हणजे जपान हे एक बेट आहे. त्यामुळे पूर्वी समुद्र मार्गेच तेथे जावे लागायचे. जपानचा हा तुटलेपणा, एकाकीपणा त्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत प्रतिबिंबित झालेला आपल्याला दिसतो. चीन किंवा कोरिया वगळता इतर कोणत्याही संस्कृतीशी संबंध न आलेली, इतर कोणत्याही संस्कृतीचा प्रभाव न पडलेली, पूर्णतः स्वतंत्रपणे फुललेली आणि वाढलेली अशी जपानी संस्कृती एकमेव आहे. जपानचा 80% भूभाग हा डोंगराळ आहे. सखल भाग खूप मोजका. समुद्र किनाऱ्याजवळचा सपाट चिंचोळा प्रदेश, नद्यांची अरुंद खोरी वगळली तर मानवी वस्तीला फारशी योग्य जागा अशी नाही. शेत जमिनीचाही अर्थातच तुटवडा. त्यामुळे उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त पीक काढणे पर्याप्त. जपानी भातशेती आपण शिकली होती शाळेत असताना. आणि म्हणून अहोरात्र मेहनत आणि परस्पर मदत हा इथल्या माणसांचा स्थायी भाव बनलेला दिसतो. समुद्र सान्निध्यामुळे मासे आणि समुद्री वनस्पती हा त्यांच्या अन्नाचा एक अविभाज्य घटक. जपानी पदार्थ सुशी हा खूप प्रसिद्ध आहे. भाताच्या गोळ्यावरती कच्चा माशाचा तुकडा, म्हणजे चवीला फारसं महत्व नसावं, मसाले तेल याचा काहीही वापर नाही. त्यामुळे शाकाहारी लोकांचेच काय, पण मांसाहारी लोकांचे सुद्धा तिथे खूप खाण्यापिण्याचे हालच होत असावे. दूध, फळे, पाव किंवा पालेभाज्या यावरतीच भागवावं लागतं. आता भारतीय उपहारगृहे आहेत मोठ्या मोठ्या शहरांमधून, परंतु पंजाब यांच्या तुलनेत उडप्यांचा शिरकाव तिथे कमीच झालेला दिसतो. आणि सध्या मात्र जपान्यांना सुद्धा म्हणे इंदो कारेचे वेड लागलेले आहे. इंदो कारे म्हणजे इंडियन करी. तसं जपानी लोकांना आपले सिनेमे सुद्धा आवडतात बरं का. म्हणजे रजनीकांतला ते ओदोरू म्हणजे नाचणारा असं म्हणतात. एरवी शिस्तबद्ध आणि नियमबद्ध जगणाऱ्या या माणसांना अतार्किक आणि हाणामारीच्या गोष्टी कशा काय आवडतात ते त्यांचं त्यांनाच माहिती. जपानमध्ये मुबलक जंगल संपत्तीमुळे लाकडाचा वापर घर बांधणीत खूप दिसतो. जपानी बेटे ही भूकंपाच्या पट्ट्यात येतात हे सर्वांनाच माहिती आहे. जपानचे प्रतीक असलेला फुजियामा पर्वत हा सुद्धा एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे. यामुळे जपानी माणसाला नैसर्गिक आपत्तीचा पिढ्यानपिढ्याचा अनुभव आहे. आपण स्वतः कष्टाने उभारलेले घर आपल्या डोळ्या देखत
लागलेल्या आगीमुळे बेचिराख झालेले किंवा उन्मळून पडलेले, कोलमडून गेलेले त्यांनी पाहिले आहे, अनुभवले आहे. आणि यामुळे झाल्या गोष्टीबद्दल शोक न करता धैर्याने पुढे जाणे त्यांच्या हाडीमाशी खेळले आहे. याच त्यांच्या नैसर्गिक जडणघडणीमुळे महायुद्धात बेचिराख होऊन सुद्धा, म्हणजे हिरोशिमा नागासाकीचा विध्वंस सगळ्यांनाच माहिती आहे. तर महायुद्धात बेचिराख होऊन सुद्धा राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उठून उभा राहिलेला जर्मनी प्रमाणेच जपान हा सुद्धा एक लोकविलक्षण देश आहे. 7 वेळा पडला तर 8 वेळा उठा. 7 वेळा पडला तर 8 वेळा उठा ही जपानी प्रसिद्ध म्हण त्यांच्या याच मनोवृत्तीची द्योतक आहे. जपानमध्ये इंग्रजी हे गाईड वगळता कुणालाच येत नाही. जपानी भाषा अगम्य अशा चिनी चित्रलिपीचा लिहिण्यासाठी वापर करते. हसतमुख लोकांच्या या देशामध्ये संवाद सुद्धा भाषेचा नाही घडला तरी हास्याने जवळीक साधली जाते. नकार सुद्धा न चिडता न रागावता दिला जातो. दुर्मुखलेला जपानी साऱ्या प्रवासात आम्हाला तरी कुठे आढळला नाही. एक छोटस उदाहरण सांगते की एका दुकानामध्ये एक 100 यांची छोटीशी वस्तू आम्ही विकत घेतली आणि 1000 यांची नोट दिली. आता येन म्हणजे जपानी चलन. आम्ही गेलो त्यावेळी तिथे 64 रुपये बरोबर 100 येन असा दर होता. तर आता उरलेल्या पैशाची आम्हाला खूपशी चिल्लर मिळाली. तर संपूर्ण प्रवासामध्ये इतकी चिल्लर कुठे मागवणार? म्हणून आम्ही त्या विक्रेतीला विनंती केली की आम्हाला किमान तू 500 येनची एक नोट तरी दे आणि मग बाकीची चिल्लर दे. पण आमचं इंग्रजी काही तिला समजत नव्हतं. तिथे काय असतं, सारा हिशोब संगणकावर, उरलेले पैसे सुद्धा मशीन मधून पडतात. मग ते पडलेले पैसे फक्त गोळा करायचे आणि तुमच्या हवाली करायचे, एवढंच तिचं काम. गणिती हिशोब वगैरे लोक काही चालवायचंच नाही. मग असं असताना आम्हाला काय समस्या उद्भवली हे तिला आकलनच होईना. अखेर आम्हीच शेवटी नाद सोडून दिला आणि ती चिल्लर घेऊन बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर आम्हाला कळलं की चलनामध्ये सर्वात छोटी नोट ही 1000 येनचीच असते. बाकी सर्व नाणीच असतात. कमरेत वाकून सतत ती लोक अभिवादन करतात, त्यामुळे त्यांचं पोट काही कधी सुटत नाही. आपोआपच त्यांना व्यायाम घडतो. संपूर्ण प्रवासात ढोले लठ्ठ असे जपानी आपल्याला कुठेच आढळत नाही. जपानी बालके म्हणजे तर फुलांच्या भाषेत फुलांच्या ताटव्यानं पाय फुटलेत आणि ती दुडू दुडू धावतायत असंच वाटत राहत. पारंपरिक किमोनो, पाठीला ओबी, पायी रंगीबेरंगी खडावा, विशिष्ट केशरचना, मॅचिंग फुले असा वेश परिधान केलेल्या ललना आज तरी दुर्मिळ झाल्या आहेत. कदाचित हा पारंपरिक वेश त्या ललना सण समारंभांना घालतही असतील, परंतु सध्या मात्र सर्व स्त्रियांनी पाश्चात्य पोशाख हा अंगीकारलेला दिसतो. काही ठिकाणी पर्यटन स्थळी आम्हाला असा पोशाख केलेल्या ललना दिसल्या आणि मग असं वाटत राहिलं, पण नंतर असं कळलं की त्या ललना या जपानी नसून कोरियन, इंडोनेशियन, तैवानी अशाच निघाल्या. जपानी लोकांसाठी भारत तेंजिकू म्हणजे देवभूमी बनण्याचे कारण शाक्य मुनी, ओ शाकासामा म्हणजे गौतम बुद्ध. 6व्या शतकात बौद्ध धर्मग्रंथ आणि संस्कृत भाषा जपानात पोचली. तेन म्हणजे देव, जपानी भाषेत तेन म्हणजे देव. मग आपला गणेश म्हणजे विनायका तेन, विष्णू म्हणजे बिचू तेन. ध्यानधारणेवर भर देणारा तिथला पंथ जपान मधला झेन पंथ म्हणून ओळखला जातो. आता जपान देश जरी चिमुकला असं म्हटलं तरी सुद्धा मोजक्या दिवसांच्या प्रवासात आपण त्याचे बाह्यांग किती पाहणार आणि अंतरंग किती जाणणार. आता आपला देश तरी आपल्याला किती कळलाय असं सांगावं. आपला देश मोठा खरा, परंतु कितीही पर्यटन केलं तरी आपला देश तरी आपल्याला कितीसा आकळला आहे. इथून 2 तास प्रवास केला तरी वेगळी संस्कृती दिसते, वेगळी जीवन पद्धती दिसते. म्हणजे आपण बऱ्याच गोष्टींबद्दल शेवटी अनभिज्ञच असतो. तरी सुद्धा मी पाहिलेली त्या देशाची झाकी किंवा त्या देशातल्या
गोष्टींची म्हणा, स्थळांची म्हणा, संस्कृतीची म्हणा, माझ्या मनपटलावर शोभादर्शकाप्रमाणे उमटलेली चित्रे थोडक्या वेळात, जितक्या मोजक्या शब्दात आणि नेटकेपणे मांडता येईल तितका मांडायचा मी प्रयत्न करणार आहे. युद्धात बेचिराख होऊनही थोडक्या वर्षात भौतिक प्रगती साधलेला हा देश. आपल्या वयाच्या सर्वांनी बहुतेक त्या काळी लव्ह इन टोकियो हा सिनेमा पाहिला असेल. सिनेमाचा उल्लेख अशासाठी की मी त्याच्याकडे त्यात प्रतिबिंबित होणारा जपान कसा दिसतो याविषयी बोलणार आहे. आपण कदाचित म्हणजे मी सुद्धा सिनेमा पाहिला, त्यावेळी मी तो सिनेमा म्हणूनच पाहिला. पण जेव्हा जपान पाहिला तेव्हा मी तो सिनेमा जपान पाहायचा म्हणून पाहिला. तर 1966 साली तो सिनेमा आला होता. म्हणजे कदाचित शूटिंग त्याच्या काही दिवस आधीच झालं असेल. तर त्या काळी सुद्धा जपानमध्ये असलेले उन्नत मार्गाचे जाळे, मोनोरेल, वेगवान मोटारी, टोकियो टॉवर हे सारे पाहून त्यांची त्या काळची प्रगती आपल्याला थक्क करते. जापान असं म्हटलं की हे सर्व बुलेट ट्रेन, फुजियामा पर्वत, बोन्साय झाडे, हायकू, इकेबाना पुष्परचना, चेरी ब्लॉसम, रंगीबेरंगी पंखे, गेशा, कॅमेरे, किमोनो, आयफेल टॉवर सारखा दिसणारा टोकियो टॉवर इत्यादी सर्व चित्र डोळ्यापुढून झरकन पुढे सरकत राहतात. या साऱ्या प्रतिमा आपल्या मनामध्ये दाटून येतात. तर अशा उत्सुकता वाढवणाऱ्या उगवत्या सूर्याच्या देशात आम्ही पोचलो मात्र सूर्यास्ताला. सिंगापूर एअरलाइन्स एअरबस 380 या अगडबंब दुमजली विमानाने आम्ही हा प्रवास केला. हे विमान जवळजवळ 476 प्रवासी एकाच वेळी वाहून नेते. शेवटी प्रवासाला 10-12 तास तर लागतात आणि मग हळूहळू आपल्याला प्रवासाचा कंटाळा येऊ लागतो. पाय मोकळे करावेसे वाटतात. तेव्हा अशा तऱ्हेने पाय आखडल्याने आम्ही मागच्या जागेत, विमानाच्या मागच्या जागेत म्हणजे जेथून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना होता, वळणदार आणि सुबक असा, तिथे थोडी शतपावली करायला लागलो. हळूहळू आपले सहप्रवासी जमा होतात तिथे आणि मग एकमेकांविषयी संवाद साधणं घडू लागतं. अशी थोडीशी बातचीत चालत असताना टोकियो आल्याची वर्दी दिली गेली आणि त्याच क्षणी बाहेरच्या हवेने झटका दिला. विमानातच भूकंप झाला की काय असं वाटायला लागलं. उभे राहिलेल्यांचा अचानक तोल गेला. हवाई सुंदरांनी सर्वांना जागेवर बसून पट्टे बांधायला लावले आणि स्वतःही बांधून घेतले. पण यावेळी आमच्या शेजारी बसलेल्या एका सहप्रवाशाचे, की जे डॉक्टर होते, त्यांना उलट्यावर उलट्या व्हायला लागल्या आणि सगळेच कावरे बावरे झाले. बरं, शेजारीचा माणूस उलटी करतोय म्हटल्यावर आपल्यालाही असं वाटतं की आता आपल्यालाही उलटी येणार की काय. मुख्य म्हणजे ते डॉक्टर म्हणाले की मी गोळी घेतली होती, परंतु त्याचा काही उपयोग काही झालेला दिसत नाहीये. तेव्हा विमानही लागते हे मला पहिल्यांदाच कळले. इतके दिवस बस लागते, बोट लागते हे माहिती होतं, पण विमान लागते हे मला पहिल्यांदाच कळलं. त्यांच्या उलट्या पाहून हवारी सुंदरी सुद्धा कावरी बावरी झाली. अखेर तिला सांगितलं गेलं की आता जरी ते पेशंट वाटत असले तरी ते प्रत्यक्षात डॉक्टर आहेत, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तर या सगळ्या गोंधळामध्ये विमानाने मात्र सेफ लँडिंग केले आणि आम्ही टोकियोच्या नारिता विमानतळावर उतरलो. तेथील स्थानिक सहल संयोजक गोतोसा नावाची ती आमचं स्वागत करायला जातीने हजर होती. सशाचे कान लावलेली एक बुढी जवान अशी एक हिरोईन की जिचं नाव हिरो होतं, जी जपानी टुरिझमची अनुभवी आणि ज्येष्ठ गाईड होती, तिने सर्वांची चक्क हजेरी घेऊन आम्हाला हॉटेल मुक्कामी पोहोचवले. आता या ठिकाणी मी थोडस विषयांतर करणार आहे आणि या हिरो नामक हिरोईन बद्दल थोडासा संवाद आपल्याशी साधणार आहे. कारण एखाद्या प्रवासाची लज्जत जिच्या सोबतीने द्विगुणित झाली त्याविषयी एक प्रकारची कृतज्ञताच मी व्यक्त करतेय असं आपण समजला तरी चालेल, की जिच्याविषयी मला आवर्जून संवाद करावासा वाटला.
त्याविषयी मी तुम्हाला थोडस सांगणार आहे. ही जी हिरो नामक हिरोईन होती, तिने आपलं वय 25 सांगितलं, परंतु ती नक्कीच 52च्या पुढे होती हे सगळ्यांनाच कळून येत होतं. पण तिने सर्वांच्या मनात मात्र पहिल्या दिवसापासून घर केलं. तिचा उत्साह अर्थातच 25शीतला होता. ती बोबडं इंग्रजी बोलायची, म्हणजे ट चा त म्हणायची, ड चा द म्हणायची. पण तिची देहबोली विलक्षण होती. बोलण्यापेक्षा हावभावातून, हास्यातून, डोळ्यातून ती अधिक व्यक्त व्हायची. एखाद्या शिक्षकाप्रमाणे अधिकाराने सर्व माहिती सांगायची. फक्त तिला मध्ये कोणी टोकायचं नाही. जर मध्ये कोणी टोकलं तर गच्च डोळे मिटून तिला ते सगळं पहिल्यापासून आठवावं लागायचं. परंतु तिला कधीच चिडलेलं, रागावलेलं, दुमुखलेलं मी पाहिलं नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणेच हसतमुख प्रसन्नता ही जपान्यांना मिळालेली देणगीच आहे असं म्हटलं तरी चालेल. मनापासून माहिती देताना त्यात स्वतः ती इतकं रंगून जायची की त्यामुळेच सर्वांना खूप मजा यायची. तिची गंमत म्हणजे ही हिरो हसायला लागली ना की तिच्या हास्याची घसरण तिलाच थांबवता यायची नाही. मग तिचे हसणे पाहून आपले हसणे त्यात कधी मिसळले हे आपल्यालाही कळायचं नाही. तिच्या बोलण्यात नाट्यमयता असायची. तिने एकदा जपानी गाणे आम्हाला म्हणून दाखवले, एकदा साकुराचे गाणे म्हटले, एकदा जपानी राष्ट्रगीत म्हणून दाखवले. शिवाय एकदा फुजियामाचे गाणे म्हटले, जपानी भाषेत अर्थातच, परंतु त्यातही ती रंगून जायची. नंतर मात्र तिने आम्हाला शिकवायचा चंग बांधला. तिने आम्हाला ओहायो, ओरिगातो, सायोनारा असे छोटे छोटे जपानी शब्द शिकवले. खरं तर तिने अनेक शब्द शिकवले, मला आता थोडेच आठवतात. स्वतः सुद्धा ती बस सुरू झाली की गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय, आणि मजेशीर बोलायची म्हणजे भारत माता की जय असं म्हणायची. त्यामुळे सगळ्यांना खूप मजा यायची. एक दिवस तिने आमच्याकडून जपानी आकडे 1 ते 10 अक्षरशः गोटवून घेतले. आम्हाला अगदी शाळेची आठवण झाली. 40 मुलांचा वर्ग एका वेळी परवाचा म्हणतोय असं वाटत राहिलं. उलट सुलट प्रश्न विचारून तिने आम्हाला ते आकडे पक्के करून घेतले. इची, नी, सान, शी, गो, रॉक, शिची, हाची, क्यू, जू असा तो परवाचा चालायचा आणि त्यामुळे प्रवासाची लज्जत सतत वाढती राहायची. यानंतर जपानी चित्रलिपी शिकवायचाही तिने प्रयत्न केला. परंतु सारेच विद्यार्थी ढ निघाले आणि विद्यार्थ्यांची अनास्थाही तिला नडली. मग तिने म्हणतात तसा हट्ट सोडला नाही. हिरोशिमाला जाताना तिने चक्क ओरिगामीचा वर्ग घेतला. ते खास कागद देऊन तिने आमच्याकडून फुजियामा पर्वत बनवून घेतला. यामध्ये ती बरीचशी यशस्वी झाली. 70-80% लोकांनी तो फुजियामा पर्वत बनवला. मग तिचा उत्साह वाढला आणि तिने कर्कोचा हा पक्षी आम्हाला बनवायला शिकवायला सुरुवात केली. परंतु या पक्षी बनवताना, घड्या घालताना लोकांनी अशा काही घड्या घातल्या की प्रत्येकाची घडी दुरुस्त करून द्यायची म्हणजे ती अगदी हैराण होऊन गेली. पण तिच्या मुखाची घडी काही बदलली नाही, विस्कटली तर मुळीच नाही. अखेर गंतव्यस्थान आल्यामुळे तिची एकदाची सुटका झाली. मग फिरून मात्र ती काही त्या वाटेला गेली नाही. स्थळदर्शन करून आल्यानंतर बसमध्ये सारे येऊन बसले की ती उपस्थितांची हजेरी घेण्यासाठी इची, नी, सान, शी मनातल्या मनात सुरुवात करायची आणि बसच्या मार्गिकेतून मागे पुढे जायची. पुढे पुढे लोकांना कळायला लागलं की हे ती मोजणी करत असताना जर हिला मध्येच प्रश्न विचारला तर तिची मोजणी चुकते आणि मग तिला पहिल्यापासून इची, नी, सान, शी करावं लागतं. त्यामुळे मग लोक मुद्दाम खवचटपणा करायला लागली आणि प्रत्येक वेळी तिला अडथळा करायला लागली. लोकांची तर मजा होत होती, परंतु तिला मात्र नक्कीच त्रास होत होता. पण तरी सुद्धा तिने तिच्या कामात कधीही कुचराई केली नाही. विविध विषयांवर तिने आम्हाला माहिती दिली. तिचा मुलगा हा बहुराष्ट्रीय कंपनीत होता, तर तिची मुलगी नातीसह तिच्या जवळच राहत होती.
आणि तिच्या पतीला मात्र गिर्यारोहणाची आवड असल्यामुळे तो आता कुठल्या तरी पर्वतावर विहार करत असेल असं ती गमतीत सांगायची. तर एखाद्या गाईडने मोजक्या दिवसांच्या प्रवासात मनात उतरावे असे प्रथमच घडले होते. हिरो जी मनात रुतली होती ती उत्स्फूर्तपणे अशी उफाळून आली, जेणेकरून तुमच्याशी होणाऱ्या संवादातून प्रगट झाली. तिने सर्वांना दोनदा स्वतः घरी बनवलेली जपानी मिठाई तर वाटली होतीच, परंतु निरोप घेताना प्रत्येकास एक छोटीशी भेटवस्तू दिली. ती भेटवस्तू म्हणजे दारुमा नावाची एक बाहुली, छोटीशी, जिचा प्रे फॉर सक्सेस असं प्रतीक असलेली ही बाहुली होती. तर अशी ही हिरो आणि जिच्याविषयी काहीतरी तुमच्या पुढे संवाद साधून मी एक प्रकारे कृतज्ञताच व्यक्त करते आहे. आता आपण टोकियोमध्ये तो पोहोचलो. टोकियो ही सुमेदा नदीकाठची जपानची राजधानी. गगनचुंबी इमारती, उन्नत मार्गांचे जाळे, अतिभव्य म्युझियम्स, ओडाईबा शॉपिंग पंढरी, विनस फोर्ट वगैरे वगैरे सारं काही भौतिक प्रगतीच्या निशाणे असलेले स्थळ दर्शन करून तर झालंच. टोयोटा म्युझियम मध्ये विविध गाड्यांची मॉडेल्स तुम्हाला भुरळ घालतात. इथलं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही गाडीचं दार उघडून चालकाच्या जागीपासून तुम्ही तुमचा फोटो काढू शकता. जपानमध्ये असंख्य देवळे आहेत. म्हणजे देवळे पण आहेत आणि ज्यांना शिंटो धर्माची श्राईन्स पण आहेत. पारंपरिक शिंटो धर्म आणि बौद्ध धर्म इथे हातात हात घालून नांदताना दिसतात. म्हणजे या धर्मांच्या इश्यू करून कुठलाही तंटा तिथे तुम्हाला दिसत नाही. दोन्ही धर्म यांची सरमिसळ झालेली दिसते आणि दोन्ही धर्माचे लोक हे जाणून आहेत की मूलतत्व हे सर्व एकच आहे आणि म्हणून त्यांच्यात कोणताही तंटा नाही. कारण सेन्सोजी किंवा असाकुसा हे बुद्धिस्ट टेम्पल जिथे आहे तिथेच बाजूला शिंटो श्राईन आहे. या असाकुसा देवळाच्या प्रवेशद्वारी भला मोठा कंदील टांगलेला आहे. एक प्रमुख हॉल आहे आणि 5 मजली असा पॅगोडा आहे. त्या पॅगोडाचे 5 मजले म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पंचमहाभूतांचं प्रतीक आहे. आणि त्याच्या बाजूलाच म्हटलं तसं असाकुसा श्राईन आहे आणि म्हणूनच दोन धर्मांची सरमिसळ आहे असं म्हटलं जातं. या दोन्ही देवळांच्या आवारात बाजूला दुतर्फा प्रचंड बाजार आहे. येथे किमोनोही भाड्याने मिळतो, परंतु ताशी खर्च काहीतरी 4,000 येन असं आहे. म्हणजे तसं खूपच महाग आहे. अर्थात हौसेला मोल नाही ही गोष्ट खरीच, परंतु असा पेहराव लेण्यासाठी आपल्याला खूप वेळही खर्च करावा लागतो आणि शिवाय त्या पोशाखात आपण किती कम्फर्टेबल असू हाही प्रश्न पुन्हा येतोच. या देवळांच्या आवाराच्या बाहेर एक माणसांनी हाताने ओढायच्या रिक्षा होत्या, पण अत्यंत सजवलेल्या अशा त्या रिक्षा होत्या. कुठेही दिंडवाणा, लाचारवाणा असा प्रकार नाही. कारण या रिक्षा ओढणारी चक्क तरुण मुलं होती, शरीर कमावलेली. या रिक्षांमध्ये 2 जणांनी बसायचं. तुम्ही बसल्यानंतर तुमच्या गुडघ्यापर्यंत सुरेखशी शाल ओढली जाते, गवई पांघरतात तशी. आणि मग ती रिक्षा तुम्हाला 15-1 मिनिटं फेरी मारून आणते. हा सारा खुशी-खुशीचा मामला असतो, हौसे-मौजेचा मामला असतो. या 15 मिनिटं फेरी मारण्याबद्दल त्या रिक्षा चालकाला 4,000 येनची कमाई होते. त्यामुळे यात कमाईही चांगली असते आणि हे सारा हौसे-मौजेचा मामला असतो. स्काय ट्री नावाचा एक नवीन प्रक्षेपणासाठी उभारलेला उंच मनोरा आम्ही पाहिला, जिथून सर्व शहराचे विहंगम असे दृश्य दिसते. याच्या निरीक्षण कक्षात म्हणजे या मनोराच्या निरीक्षण कक्षात एका ठिकाणी काचेचा तळ आहे. जसा तो विलिस टॉवर अमेरिकेमध्ये आहे किंवा ऑकलंडला तर संपूर्ण निरीक्षण गॅलरीच काचेची आहे. म्हणजे जिथं पाय ठेवल्यानंतर इतक्या उंचावर आपण त्या काचेवर पाय ठेवल्यानंतर खालच्या गगनचुंबी इमारतींच्या डोक्यावरच आपण पाय ठेवलाय अशी अनुभूती आपल्याला येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पायाखाली वाहते रस्ते असतात. या ठिकाणी फोटो काढण्यासाठी पण खूप गर्दी असते. या ठिकाणी आम्ही एक अनोखा पदार्थ चाखला, तो म्हणजे ग्रीन टी नावाचा आईस्क्रीम.
आपल्यापैकी अजून तरी इथे मिळतं का नाही मला कल्पना नाही. परंतु त्या तिथे हे आईस्क्रीम कसं असेल, खावं का नाही असं आपल्याला शंका येते. परंतु त्याचा रंग इतका आकर्षक होता, पाचूसारखा आणि अनपेक्षितपणे त्याची चवही उत्तम निघाली. या ठिकाणाहून परतत असताना अंधाराच्या पार्श्वभूमीवर आयफेल टॉवरची प्रतिकृती असणाऱ्या टॉवरचे बसच्या काचेच्या खिडकीवर उमटलेले रंगीबेरंगी विद्युत दीपाने झगमगणारे असे प्रतिबिंब पाहून पेंगुळणारे डोळे एकदम खाडकन उघडले. ते नयनरम्य दृश्य पाहून घेत असताना त्याचा फोटो काढणे काही इष्ट वाटले नाही. कारण इतक्या सुंदर उंच मनोऱ्याचा फोटो काढणे म्हणजे जणू त्याचा बोनसाय करण्यात झाले असते. जपानी जीवनात फुलांना खूप महत्व आहे. पुष्परचना नाही असे घरच काय, पण सार्वजनिक प्रसाधन गृह सुद्धा नाही. सारी सार्वजनिक प्रसाधन गृहे ही आरशासारखी स्वच्छ आणि लखलखीत असतात. सुंदरशी पुष्परचना केलेले फ्लॉवर पॉट तिथल्या बेसिनवर ठेवलेले असतात. एकूण हेही फोटोजेनिक असावे हे आपण पचवूच शकत नाही पटकन. जपानांच्या सौंदर्य दृष्टीला आपण येथे खरंच सलाम करतो. जपानमधील सर्व बागांमधून हिरवाई, पाण्याचे झरे, तळी, फुले, खडकांची मनोहारी रचना या सर्व गोष्टींचा चित्तवेधक संगम झालेला दिसतो. जपानमध्ये विविध फुलांच्या खास करून विविध बागा आहेत. म्हणजे उदाहरणार्थ चेरीची बाग म्हटलं तर त्या बागेत चेरीचीच 2-3 हजार झाडं आहेत. जिकडे पाहावं तिकडे चेरी चेरी असं दृश्य दिसतं. आम्ही गेलो त्यावेळचा चेरीचा मोसम सरता होता. म्हणजे संपतच आलेला होता किंवा संपला होता म्हटलं तरी चालेल. पण त्यावेळी बहर होता विस्टेरिया फुलांचा. या विस्टेरिया फुलांना फुजी फ्लॉवर्स असंही म्हणतात. आणि यासाठी आशिकागा नावाची एक बाग तिथे खूप प्रसिद्ध आहे. आपल्या अमलतास किंवा बहाव्याच्या फुलांप्रमाणे या फुलगोसांची झुमरे ही फांद्यांना लगडलेली असतात. कधी या फुलांनी आच्छादलेल्या लांबच लांब अशा भिंतींचे आपल्याला दर्शन होते. ही भिंत आपल्याला जणू खडी सलामीच देते. किंवा कधी या फुलांनी आच्छादलेल्या बोगद्यातून आपण जातो. या फुजी फुलांच्या प्रचंड मोठ्या अशा मांडवाखालून जाणे विलक्षण नयनरम्य आणि सुखदायी तर असतेच, पण शीतलही असते. कारण या फुलगोसांची छायाच इतकी दाट असते की उन्हाचे कण सुद्धा खाली उतरायला घाबरतात. या फुलांखेरीज नाना रंगी नाना ढंगी फुलांच्या कल्पक रांगोळ्याही तेथे घातलेल्या आहेत. छोटी तळी, त्यावरील कमानदार लाकडी पूल, पाण्यातही विविध फुलांचे रंगीबेरंगी पट्टे रेखाटलेले अशी दृश्ये आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. या फुलांच्या ताटव्यांची पाण्यात पडलेली प्रतिबिंबे ही बिंब प्रतिबिंबाचा खेळ दाखवतात. काय पाहू, किती पाहू, कुठे पाहू असं होऊन जातं. जपान यांची सौंदर्य दृष्टी आणि स्वच्छता या फुलांची सुशोभितता वाढवते. जवळजवळ 3 तास आम्ही या बागेत फिरलो असू. पाय भरून आले पण मन काही भरले नाही. जाता जाता एक खंत वाटते. खरं तर कुठेही गेल्यानंतर आपण अशी तुलना करू नये. पण तरीही आपल्या नकळत आपल्याला खंत वाटतच राहते, की आपल्याकडे अशी गुलमोहराची, बहाव्याची किमान 200-500 झाडं लावून अशी हळदी कुंकवाची बाग का बरं कोणाची करावी असं कोणाच्या मनात येत नाही. रात्री झोपताना नजरेसमोर या पुष्पवाटिका तर येत होत्याच, परंतु परतताना भुयारी बोगद्यातून केलेला प्रवासही. भुयारी मार्गातून गोल गोल घाटांसारखी वळणे घेत मिनिटोन मिनिटे प्रवास आपण करत असतो. बोगद्यातूनच भुयारी मार्गाला एखादा फाटा फुटायचा. तो कदाचित उन्नत मार्गावर जात असेल. उन्नत मार्गांचेही एकावर एक असे अनेक थर असतात. मध्येच एखादा रस्ता झोपदार वळण घेऊन पाताळात उतरे घसरगुंडीसारखा. तर एखादा समांतर रस्ता अचानक साथ सोडून गायब होईल. तेव्हा आमचा प्रवास हा कधी वर कधी बुडी, कधी वर कधी बुडी असा चालला होता. बरं हे सारे अगदी सहजतेने घडते. 120 किलोमीटर ताशी असा जरी वेग असला
तरी आपल्याला प्रवासाचा कुठलाच धक्का जाणवत नाही. या अशा रस्त्यांमुळे मागे वळून पाहिले तर कोठून आलो हे तर सांगता येत नाही आणि पुढे कुठे जाणार आहोत हेही सांगता येत नाही. हा रस्ता क्वचितच मानवी वस्तीतून जातो, त्यामुळे स्थानिक लोकांना या वाहनांचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. या रस्त्यांच्या जाळ्यांचे, ते बांधणारे, वाहने चालवणारे साऱ्यांचेच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हायवे असेल तर दोन्ही बाजूनी हिरवी गर्द झाडी इतकी दाट असते की उतारावरची तळची माती सुद्धा दिसत नाही. मर्यादित जागेचा अमर्यादित वापर कसा करावा ते कोणी यांच्याकडून शिकावे. टोकियो हे खूप महागडं शहर आहे, त्यामुळे जागा लहान पण किंमत महान अशी तेथे परिस्थिती आहे. फर्निचरचा वापर त्यांच्या घरामधून जास्त केलाच जात नाही, तर बैठकीच्या खोलीत ततामी म्हणजे चटया अंथरलेल्या असतात. जी दिवसा बैठकीची खोली तीच रात्री झोपायची खोली. आपल्याकडे सगळ्यांना आता बसायला खुर्ची लागते. बहुधा त्यांच्याकडे हा त्रास नसावा, कारण ते अजूनही चटईवर बसू शकतात. फुजियामा, पिरॅमिड आकाराचा हा डोंगर. शिखरावर पद्धतशीरपणे बर्फाचे खोबरे शिवरलेला. हा सध्या थंड पडलेला ज्वालामुखी आहे. जपानी लोक त्याला फुजी सान असे म्हणतात. सान म्हणजे राव किंवा पंत यासारखं उपपद. यामा म्हणजे पर्वत, पण फुजी सान ही देवता आहे. आपल्याकडे हिमालय कसा देवतात्मा, तसाच त्यांचा फुजी सान हा देवतात्मा. फुजी सान हे जपान्यांचे आध्यात्मिक सांस्कृतिक अधिष्ठान आहे. त्याचे डोळे मिटून ध्यान केले जाते. फुजी सांची यात्राही केली जाते. साहजिकच जपानला गेल्यावर आम्हाला सुद्धा फुजी सांच्या दर्शनाची आस होती. रोजच्या निरनिराळ्या स्थळ दर्शनांच्या ठिकाणापासून तो दिसतोच दिसतो अशी ग्वाही मिळालीच होती. परंतु फुजी बाबा जे धुक्याची ढगांची धुलई पांघरून झोपले होते ते काही उठेच ना. रोजची आशा निराशेत मावळत होती. अवाकुदाने, उकळत्या पाण्याची दरी अशी नामक तळ्याकाठीचा हा परिसर धुमसता ज्वालामुखी असून सुद्धा इतका हिरवागार कसा हे निसर्ग नवल वाटावे त्या ठिकाणाहून सुद्धा फुजी पर्वत दिसतो. परंतु पुन्हा ढगांचं पांघरून जागतिक वारसा म्हणून मान्यता प्राप्त स्थळ अशिनो हकाई, जेथे 8 छोटी मोठी तळी आहेत, तेथून सुद्धा फुजी बाबांचे दर्शन हमखास होते. एका तळ्यात तर फुजी सांचे सुरेख प्रतिबिंब पडते. परंतु येथे सुद्धा त्यांच्या सौंदर्याला अपेक्षा वाढवणारे ढगांचे अवगुंठनच होते. या तळ्यांना माउंट फुजीचे झरे असे म्हणतात. फुजी पर्वतावरील बर्फ वितळून जमिनीत झिरपलेले पाणी लाव्हाच्या थरांमधून शुद्ध होत या तळ्यात येते. त्यामुळे ते अगदी संपूर्ण शुद्ध असते, कारण या प्रक्रियेस 80हून अधिक वर्ष लागतात. पर्यटक ही यात्रा करायला, परिक्रमा करायला जाण्यापूर्वी या तीर्थाचं सेवन करतात आणि मगच परिक्रमेला जातात. माउंट फुजी फिफ्थ स्टेशन ही जागा अशी आहे की जिथून माउंट फुजीचे दर्शन आपल्याला सर्वात जवळून घेता येतं. गिर्यारोहक जेथून फुजी परिक्रमा प्रवासास सुरुवात करतात, तो मार्ग सुद्धा कधी कधी हवेच्या लहरीपणामुळे बंद असतो. म्हणून ज्या दिवशी हा मार्ग सुरू होता त्याच दिवशी आम्ही तेथे गेलो. परंतु तेथे सुद्धा समाधीस्थ फुजी बाबांनी डोक्यावरचे ढगांचे पांघरून काढले नाही. आम्ही मात्र थंडीने काकडलो, वाऱ्याने झोडपलो गेलो. अगदी समोरचे 5 फुटांवरचे सुद्धा दिसत नव्हते, इतके ढग खाली उतरले होते. थोडक्यात फुजी बाबा आमचा अगदी अंत पाहत होते. आम्हाला जितकी त्यांच्या दर्शनाची आस, तितके ते अधिक दुर्लभ होत होते. आता अॅम्फिबियन या उभयचर बसमधून तळ्यातून विहार करताना आपल्याला नक्की फुजी बाबांचे दर्शन होईल, ही एक शेवटची आशा आम्ही ठेवली होती. पण तिथेही त्यांनी चकवले. ही बस जमिनीवर बस असते आणि पाण्यामध्ये बोट असते.
पण जेथून पाण्यात उतरायचे तेथवर गेल्यावरती खराब हवामानामुळे तिथे बंदीचा फलक लावलेला दिसला. आता खरं तर यापेक्षा कितीतरी वादळी पावसाळी हवेत महाबळेश्वरला वलवणाऱ्या बोटीतून आम्ही फिरलो होतो की अगदी समोरची व्यक्ती सुद्धा दिसत नव्हती. तेव्हा 2 मिनिटं तरी पाण्यात ही बस बुडवून ती बोट कशी होते ते आम्हाला अनुभवून दाखव, अशी चालकाला आम्ही विनंती केली. परंतु तिथले नियम फार कडक आणि मुख्य म्हणजे ते पाळले जातात. आता खरं तर बघितलं तर त्या परिसरामध्ये अक्षरशः चेटपाखरू सुद्धा नव्हतं. 2-4 मिनिटं बस बुडवून त्यांनी पुन्हा किनाऱ्यावर आणली असती, तरी मला नाही वाटत की कोणी पाहिलं असतं. परंतु एकूणच दडपून नेण्याची वृत्ती काही तिथं दिसली नाही आणि आम्हाला शेवटी चालकाचं म्हणणं मानावंच लागलं. तेव्हा तात्पर्य असं की फुजियामाची ही पण दर्शनाची संधी आमची हुकली. आता मात्र आम्ही पूर्णच आशा सोडली. दुपारच्या जेवणानंतर मियासा नावाच्या गावी जाताना मात्र सारे पेंगुळले होते. थोडा वेळच प्रवास झाला असेल आणि अचानक एक चमत्कार झाला, की ढगांचा पडदा विरळ झाला आणि श्रावणातल्या सारखे चक्क लख्ख ऊन पडले. सारा परिसर स्पष्ट दिसू लागला आणि दिसला ग बाई दिसला, एकदाचा मला फुजियामा दिसला, अशी आमची अवस्था झाली. आह, फुजियामा असं म्हणताच झोपी गेलेले सारे खाडकत जागे झाले. चालकाने सुद्धा समजून मोकळ्या मैदानात बस नेऊन उभी केली आणि सगळ्यांना खाली उतरवून फुजीबाबांचे दर्शन घेऊ दिले. सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं, याचाच प्रत्यय आला. हा, आता फुजीबाबांचे हिमवस्त्र काहीसे विरळ झाले होते उन्हाळ्यामुळे, परंतु फुजीबाबा दिसले ही गोष्ट खरीच. आमची तीव्र दर्शनेच्छा अखेर फळाला आली होती आणि फुजीबाबा आम्हाला दिसले होते. एम्फिबियन बसमधून पाण्यात उतरण्यासाठी जात असताना एका बागेला आम्ही गोल फेरी मारली होती आणि काय सांगू, तिथे चक्क साकुरा फुलला होता. साकुरा म्हणजे चेरी ब्लॉसम. चेरीची ही पांढरी गुलबट नाजूक मुलायम फुले वसंताच्या आगमनाबरोबर फुलतात. हवामान परत्वे दक्षिणेकडून उत्तरेकडे फुलण्याची वेळ वेगवेगळी असते. म्हणूनच सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे की आम्ही गेलो तो चेरीचा मोसम जवळजवळ संपलेला होता. पण तरी सुद्धा जणू आमच्याचसाठी या चेरी उशिरा फुलल्या होत्या. साकुरा पाहणे हा येथे एक फार मोठा उत्सव असतो. चेरी बहरलेल्या बागांमध्ये लोक सहलीला जातात. त्या झाडांखाली बसून खाणे, गाणे, गप्पा, गोष्टी ही सगळी मजा चालते. त्या चेरीच्या फुलांचे सौंदर्य सर्वजण जणू डोळ्याने पितात. त्यांचा बहर टिकतो जेमतेम 2 आठवडे. जीवनाच्या क्षणभंगुरतेच प्रतीक ते. रूप संपदा 2 दिवसांची असते हेच दाखवणार. या फुलांचे पाकळी पाकळीने गळणे हुरहुर लावणारे ठरते. वाऱ्या पावसाच्या झुळकी सरशी साकुराचे टपटप गळणे म्हणजे अश्रूंचे ओघळणेच जणू. तर असा हा साकुरा आम्हाला नजरेस पडला तेव्हाच बस चालकाकडून आम्ही खात्री करून घेतली होती. त्याला बाकीचे इंग्रजी समजले नाही, परंतु साकुरा हा शब्द त्याने बरोबर ओळखला आणि आम्हाला त्याची खात्री दिली. तर आता गोतोसाला आम्ही बस तेथे न्यायची विनंती केली. ती म्हणाली, छे, तुम्ही कुठला साकुरा पाहणार? साकुराचा मोसम तर संपलेला आहे, तुम्ही दुसरीच कुठली तरी फुलं पाहिली असतील. जपानमध्ये अशी असंख्य फुले असंख्य ठिकाणी फुलतात. परंतु यावेळी मात्र बस चालकाची साक्ष उपयोगास आली. आधीच हिप्पो बसची म्हणजे अॅम्फिबियन बसची पाण्यातील राईड न मिळाल्याने आम्ही हिरमुसले झालो होतो, ते आता मात्र जिद्दीला पेटलो. त्या वळणाची खूणही आम्ही लक्षात ठेवली होती. त्यामुळे कसे जायचे हे आम्हीच बस चालकाला सांगितले. अर्थातच ती जवळच असल्यामुळे 5 मिनिटात आम्ही तेथे पोहोचलो. आमच्यासाठीच मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या चेरी उशिरा फुलल्या होत्या. वर्षा स्नानाने प्रफुल्लित झाल्या होत्या. रिमझिम पाऊस मंद वाऱ्याच्या झुळकीने त्या राजस सुकुमार पाकळ्यांचा पायदळी खच पडला होता. पखरणच घातली होती त्या पाकळ्यांनी आमच्यासाठी जणू. त्या गळणाऱ्या पाकळ्यांच्या स्पर्शाने
आपली तनू अगदी पुलकित होत होती. सर्वांनी भरपूर फोटो काढले. ठरवून घेणार होतो त्या आनंदाला नक्कीच मुकलो होतो. ठरवून घेणार होतो त्या आनंदाला नक्कीच मुकलो होतो, पण ह्या अनपेक्षित आनंदाने मात्र चांगलेच सुखावलो. कुछ खोया था, कुछ खोया था, लेकिन बहुत कुछ पाया, अशीच आता आमची स्थिती झाली होती. तातेयामा कुरोबे अल्पाईन रूट, तातेयामा कुरोबे अल्पाईन रूट हे जपानी सहलीचे अनोखे आकर्षण होते. हा मार्ग तातेयामा या बर्फाच्छादित पर्वतराजीतून जातो. दोन डोंगर चढतो, दोन डोंगर उतरतो. मध्ये जपानमधील सर्वात उंच कुरोबे धरण हेही पाहतो. तातेयामाची हिमाच्छादित शिखरे जवळून न्याहाळतो. या मार्गाचं वैशिष्ट्य असं की मुरोडो ह्या एका स्थानी बर्फाची 20-20 फूट उंच अशी भिंत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तयार होते. म्हणजे दोन्ही बाजूनी बर्फाची भिंत आणि मध्ये छान डांबरी गुळगुळीत रस्ता, असा अनोखा नजारा जो आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच अल्पाईन रूट. या रस्त्याच्या अर्ध्या भागातून बस जाते, तर साधारण 1 किलोमीटर रस्ता आपण बर्फ भिंतीच्या साथीने चालत जाऊ शकतो. बर्फाच्या भिंतींवर आपले नाव कोरू शकतो. हा बर्फ वरांडा 1.5 महिनाच अनुभवता येतो बरं का. कारण पुढे पुढे या बर्फ भिंतीची उंची कमी कमी होत जाते. आता दोन्ही बाजूनी बर्फाची भिंत असूनही मधला रस्ता अजिबात ओला कसा नाही, घसरडा कसा नाही, याचे प्रथमतः आपल्याला आश्चर्य वाटते. परंतु दोन्ही बर्फाच्या भिंतींना, या भिंतींच्या खालूनच वितळणाऱ्या बर्फाला कुठेतरी वाट काढून दिलेली असल्यामुळे हा रस्ता मात्र चांगला सुका राहतो. हा अल्पाईन रूट तोयामा शहराला ओमाची शहराशी जोडतो. हा संपूर्ण प्रवास करायला जवळजवळ 10,000 येन खर्च येतो आणि संपूर्ण दिवस जातो. म्हणजे सकाळपासून सुरू केलेला प्रवास संध्याकाळी संपतो. या संपूर्ण प्रवासात 6 ते 7 वाहतुकीची साधनं आपण सतत बदलत असतो. परंतु इतका प्रवास असून सुद्धा आपल्याला कुठेही कंटाळा येत नाही, कुठलाही त्रास जाणवत नाही, कारण सगळं नियमाने शिस्तीत चालू असतं. तुम्हाला छोटंसं कल्पना देते की कसे कसे प्रवास आहेत ते. म्हणजे सांगतानाच मी दमून जाईल, पण प्रवास करताना मात्र नक्कीच दमत नाही. सामान्यांसाठी हा रस्ता अर्थातच सोयीचा नाही. प्रथम 40 मिनिटं आपण लोकल बसने प्रवास करतो. नंतर 16 मिनिटं टनेल मधून ट्रॉली बसने प्रवास करतो. त्यानंतर कुरोबे धरणाच्या भिंतीवरून 15 ते 20 मिनिटं आजूबाजूची बर्फाच्छादित शिखरे न्याहाळत पायी चालतो. नंतर 5 मिनिटे कुरोबे केबल कारने प्रवास करतो, तर त्यानंतर 7 मिनिटे तातेयामा रोपवे घेतो. यानंतर तातेयामा टनेल ट्रॉली बसने 10 मिनिटाचा प्रवास असतो. ही इलेक्ट्रिक बस आहे. त्यानंतर बर्फ वरांड्यातून 1 किलोमीटर पायी चालणे. मग परतून आल्यावर तातेयामा हायलँड बसमधून बर्फाळ पर्वतराजीतून 20 मिनिटं प्रवास आणि शेवटी फनिक्युलर ट्राम राईडने प्रवास 7-1 मिनिटाचा. ही फनिक्युलर ट्राम राईड आता आपल्या विरारच्या जीवदानी टेम्पलशी चालू केली आहे. पण त्यावेळी मी काही ती पाहिली नव्हती. ही बस अशी फनिक्युलर ट्राम ही अशी उतरत्या आकाराची असते. त्यामुळे पुढे बसणाऱ्याला दरीत उतरताना आपण चक्क घसरगुंडी करून आपलं काय होईल असं वाटत राहतं. परंतु हा त्या फनिक्युलर ट्रामच्या उतरत्या आकाराचा आपल्या दृष्टीवर होणारा परिणाम असतो. प्रत्यक्ष प्रवास करताना अगदी अंधाऱ्या बोगद्यातून जाताना सुद्धा कुठेही आपल्याला भीती वाटत नाही. आता इतकी वाहतुकीची साधने बदलत असताना मध्ये मध्ये खूप रेस्टॉरंट्स आहेत, दुकाने आहेत, खरेदी करू शकता, सपाट डोंगर माथ्यावर थांबून बर्फात खेळू शकता, उंचावर चढून परिसर निहाळू शकता. सर्व ठिकाणी प्रचंड गर्दी होती. परंतु सारे शिस्तीत असल्यामुळे कुठल्याच टप्प्यावर आपल्याला त्रास होत नाही. या प्रवासातच एकदा आम्ही जपानी जेवणाचा अनुभव घेतला. त्याविषयी थोडेसे. 4 जणांसाठीच्या टेबलावर एक छोटा गॅस होता. त्या गॅसवरील कढईत सूप सदृश काहीतरी उकळत होतं. आता सूप म्हणजे खूपशा पाण्यामध्ये 2-4 कसले तरी तुकडे टाकले होते.
चौरस आकाराची अशी एक प्लेट होती. त्याच्यामध्ये 3 तीन वर, त्याच्या खाली 3, त्याच्या खाली 3 असे एकूण 9 खाने होते. त्यातील प्रत्येक खाना हा आपली नैवेद्याची वाटी असते छोटीशी, तेवढाच होता. प्लेटच्या डाव्या बाजूला वाडग्यात पांढरा चिकटसर भात ठेवला होता आणि उजव्या बाजूला अर्थातच त्या खायच्या काड्या, की ज्यामध्ये पदार्थ उचलून आपण आपल्या मुखी घालतो. या प्रत्येक नैवेद्याच्या वाटीमध्ये गोड अगोड असे काही काही अगम्य पदार्थ ठेवलेले होते. मग त्या काड्यांनी तो पदार्थ उचलून आपल्या मुखी घालायचा आणि मग ठरवायचं की हा पदार्थ कशाचा असावा, कसा बनवला असावा, वगैरे वगैरे. तर काड्यांनी पदार्थ उचलण्याचा प्रत्येकाचा फोटो घेतला गेला. बहुतेकांना ते काड्यांनी पदार्थ उचलून मुखी घालता आले. किंबहुना असंही असेल की आम्ही उचलू शकू असेच पदार्थ त्यात ठेवले असतील. कारण हिरोने आमच्याकडून थोडासा सराव करून घेतला होता बसमध्ये की काड्यांनी पदार्थ कसे उचलायचे. तरी सुद्धा वाडग्यातील भात खाण्याच्या वाटेला कोणी गेलं नाही. जपानी लोक मात्र ती शिताफीने आपल्या तोंडात उडवत होती. मी उडवत होती म्हटलं कारण खरंच ती शीता अशी उडवतात की ती बरोबर त्यांच्या तोंडात जातात. पण आम्ही कोणी मात्र हा प्रकार केला नाही. कारण एकतर तो भात कशाशी खायचा हेच मुळात समजले नाही. आम्ही सूप नामक गरम पाणी प्यायलो आणि 9 खाण्यातले गोड अगोड सर्व पदार्थ स्वाहा केले. अहो पण हे जेवण कसले, नुसते उष्टावणच झाले आमचे. हे लोक इतके कमी खातात म्हणूनच कदाचित बांबू सारखे लवलवत असतील. आमच्या जपान टूर लीडरची म्हणजे गोतोसाच्या मित्राची मुलगी ही मियासा गावच्या पब्लिक स्कूलमध्ये होती. त्यांच्या शाळेचा जपानी ड्रम वाजवणारा ग्रुप 2 दिवसांनी सॅन फ्रान्सिस्को येथे आपली कला सादर करण्यासाठी जाणार होता. तेव्हा आज त्यांची रंगीत तालीम होती. तर ती बघण्यासाठी आम्ही त्या गावी गेलो. खरं तर आमच्या सहल कार्यक्रमामध्ये हे स्थळदर्शन नव्हते, परंतु हा अनुभव आम्ही सर्वांनी घ्यायचे जरूर ठरवले. कारण त्या निमित्ताने तिथली शाळा, ते गाव, तिथले विद्यार्थी, शिक्षक, तालमीसाठीचा हॉल, त्यांचे पालक, मुलांची भावंडे असा सारा माहोल आम्हाला पाहता आला. शिवाय आम्ही 40 भारतीय तेथे निमंत्रित पाहुणे होतो. आमच्यासाठी खास खुर्च्यांची व्यवस्था होती. कारण बाकीच्यांसाठी माफ करा, जपानी बैठकाच होत्या आपल्या भारतीय बैठकीसारख्या. रंगीत तालीम ही वेळेत सुरू होऊन अगदी वेळेत संपली. मुलांची उत्तम तयारी पाहून शिक्षक, पालक सारेच सुखावले होते. आपल्या ढोल प्रमाणे दिसणारे ते ड्रम्स लहान मुले इतक्या लिलया कशी काय हलवत होती, हाताळत होती, कळेना. नंतर समजले की त्या प्रत्येक ड्रमला खाली चाके लावलेली होती. आमच्या बरोबर असणाऱ्या जपानी भाषेच्या जाणकार डॉक्टर करंदीकरांनी जपानी भाषेतून भाषण करून शिक्षकांचे अभिनंदन केले, छोटीशी भेट देऊन मुलांचे कौतुक केले आणि जपानीतून संवाद घडल्यामुळे सारेच प्रचंड खुश झाले. आनंदाचे हे आदान प्रदान प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडत होते. त्या मुलांबरोबर आमचा सर्वांचा एक ग्रुप फोटो काढला गेला. मुख्य म्हणजे आमची ही भेट स्थानिक वृत्तपत्रात म्हणजे ओहितो टाइम्स मध्ये बातमी म्हणून छापून आली, चक्क आमच्या फोटो सकट. एकूण काय विनासायास आम्ही परदेशी वृत्तपत्रात काही न करता झळकलो. असो. तदनंतर त्या जपानी मित्राच्या घरी भारतीय भोजनाने आमचे आगत स्वागत झाले. त्याच्या घराच्या दारी सरस्वतीची मूर्ती होती. पण ही सरस्वती वीणा नव्हे तर चक्क बेंजो वाजवत होती. आणि सरस्वती तेथे धनासाठी पूजिली जाते. चपला बाहेर काढूनच घरात प्रवेश करायचा, अगदी आपल्यासारखंच. घराच्या मोठ्या हॉलमध्ये एका वेळी 40 पाने वाढून तयार होती. 1 फूट उंचीच्या मोठ्या चौरंगावर एका वेळी 8 जणांनी जेवायला बसायचे. म्हणजे आपण खाली बसायचे आणि ताट चौरंगावर ठेवायचे. पुरी, भाजी, कोथिंबीर, डाळ, भात, लोणचे सारा अगदी अस्सल भारतीय भोजनाचा थाट तो मित्र आणि त्याच्या पत्नीने उडवून दिला होता. त्याच्या मुली आणि भाच्यांनी आग्रह करून आम्हाला वाढले. आमची स्थानिक सहल संयोजक जी गोतोसा, तिचं 17 वर्ष बंगलोरमध्ये वास्तव्य असल्या कारणाने
तिच्या सांगण्यावरून स्वतः शिकून त्यांनी हे पदार्थ बनवले होते. त्यांच्या टेकाडावरील घरातून सर्व कुटुंब आम्हाला खाली बस पर्यंत सोडायला आले. कोण कुठल्या देशातले आम्ही, पण निरोप घेताना अवघड होऊन बसले. हा सायोनारा असा लांबत गेला. क्षणाची भेट जिव्हाळ्याची यादगार बनून गेली. अगदी दुसऱ्या दिवशी पर्यंत सुद्धा या आठवणी आजही ताज्याच आहेत अशा वाटत आहेत. क्योटो ही जपानची भूतपूर्व राजधानी. तिथं जाताना खूप भातशेती लागते. कोबेला नाडा गोगो नावाचा तांदूळ होतो. तेथे पाणीही विपुल आहे आणि म्हणून 8,000हून अधिक ब्रुवरीज कोबेला आहेत. जपानी साकी प्रसिद्धच आहे. ती लग्न, वाढदिवस समारंभ, बिझनेस पार्टीज प्रसंगी प्यायली जाते. प्रीमियम साके खूप महाग असते आणि श्रीमंतांकडूनच प्यायली किंवा पाजली जाते. लोकाग्रहास्तव आमची हिरो तिने सर्वांना चाकीची चमचा अर्धा चमचा चव दिली बर का. सर्वांनी ही साकी तीर्थ म्हणूनच प्राशन केली म्हणायचं. आता इतकी कडवट आंबट चव लोकांना कशी आवडते त्यांचे तेच जाणे. क्योटो हे जपानी संस्कृतीचे आद्यपीठ. क्योटोमध्ये 1600हून अधिक देवळे आहेत. जपानला जाणाऱ्याला गेयशांविषयी प्रचंड कुतूहल असते. गेय म्हणजे गुणी आणि शा म्हणजे व्यक्ती. चेरी, फुजी आणि गेयशा ही जपानची प्रमुख त्रिवेणी आहे. तर गेयशा या स्त्री गुणीजनी. पुलंच्या मते या वसंत सेनेसारख्या गणिका. प्रभाकर पाध्ये यांचं तोकोनोमा या नावाचं एक पुस्तक आहे. त्यात ते असं म्हणतात की गेयशा ही इहलोकीची सुंदरी आहे, पण ती देवांचे नव्हे तर मानवाचे विनोदन करते. आता तिच्या संगतीत मानवाला जर आपण देव झाल्यासारखे वाटत असेल तर आश्चर्य आहे. तर अशा ह्या गणिकांस वसंत सेनेसारख्या जपानी पुरुषाचा तो नाद पुरवणारे. जपानी गृहिणी मात्र पुरुषांच्या या नादाकडे काहीसा कानाडोळाच करतात. नृत्य, गायन, संभाषण चातुर्य, चहापान समारंभात साहचर्य, पंखे नाचवून भ्रूलीला इत्यादी संमोहन शास्त्रात त्या प्रवीण असतात. ही पारंगतता मिळवण्यासाठी तेथे अनेक शाळा आहेत. यासाठी बराच कालावधी लागतो, अनेक वर्ष लागतात आणि खूपच पैसा खर्च होतो. पण एकदा तयार झाल्यानंतर या गेयशांचा दर 10 ते 15,000 येन ताशी इतका अधिक असतो. हे सर्व व्यवहार खुलेआम असतात. त्यांच्याकडे कुणीही तुच्छतेने पाहत नाही. त्यांच्या वसाहतीत आम्ही एका सकाळी गेलो. हा रस्ता हनामिका नावाचा. हनामिका याचा अर्थ फुले. तर येथे गेयशा नामक सुंदर फुले वास करतात. येथील सर्व घरेदारे पूर्ण बंद असतात. खिडक्यांवर सुद्धा चटयांचे पडदे सोडलेले असतात. गाईड म्हणाली, तुम्हाला आतले काही ऐकून येणार नाही, दिसणार नाही, पण ते मात्र तुम्हाला पाहू शकता. अशी या घरांची रचना आहे. 2 गल्ल्यांमधून किमोनो घालून सजल्या धजल्या 2 सुंदर मुलींचे फोटो सेशन चालू होते. पुन्हा एकीने एक रंगीबेरंगी छत्री तिच्या डोक्यावर धरली होती. विविध पोजेस मध्ये त्यांचे फोटो चालू होते. आम्ही त्या मुलींना त्यांच्याकडे फोटो काढण्याची परवानगी मागितली. एक जण हो म्हणाली, पण तिच्या मावशीने मात्र हरकत घेतली. एकीने तर चक्क चेहरा झाकून घेतला. परंतु लोकांच्यातल्या विक्रमाने हट्ट सोडला नाही आणि अखेर त्यांच्या सुंदर अप्रतिम छब्या लोकांनी छायाबद्ध केले. कियोमिझू नावाचे देऊळ हे उंचावर आहे. चढण चढून जावी लागते. खूप गर्दी होती तेथे सुद्धा. हे शिवजी आणि कन्नो यांचे देऊळ आहे. कन्नो म्हणजे पार्वती माता. आता शिवजीचा निवास हा कैलासावर म्हणजे उंचावरच असतो नाही का. येथले शिवजी मात्र चांगले गोलमटोल होते. खाली उतरून छोटा धबधबाही होता. म्हणजे गंगा ही शिवजींच्या डोक्यावर नव्हे तर पायाशी होती. येथे एका शिंटो श्राईन मध्ये लग्न समारंभ चालू होता. वधूने डोक्यावर गायमुखाची टोपी घातली होती.
मला वाटले की गरीब गाय दावणीला बांधल्याचे हे चिन्हच आहे. जपानमधील सर्व कॅसल हे पांढऱ्या रंगाचे उतरत्या छपरांचे, छपरांच्या कडा मिशीला पीळ दिल्यागत वळलेल्या असे असतात. सुवर्णवर्खी गोल्डन पॅव्हेलियन, दुमजली टुमदार बुद्धिस्ट हॉल सुंदरशा तळ्याकाठी आहे. साऱ्या परिसराला हिरव्या गर्द झाडीने वेढले आहे. आरसपणे तळ्यातील त्याचे प्रतिबिंब हे सोन्या पाचूचे पखरण झाल्यासारखे दिसते. उंच वाढलेले घनदाट असे बांबूचे वनही जवळच आहे. पूर्वी या बांबूच्या घट्ट मुळांमुळे भूकंप झाला की लोक या बांबू वनाचा आश्रय घ्यायचे. कारण हे इतके घनदाट असते की सूर्याचे फक्त कवडसेच उतरताना दिसतात. अधिक प्रकाशात जणू मज्जावच असतो येथे यायला. या सुंदर बांबू वनामध्ये, घनदाट बांबू वनांमध्ये मला गाणे आठवले नसते तरच नवल. द नंबर 54, द हाऊस ऑफ द बॅम्बू डोर. मी ते चक्क मोठ्यांदा गाऊन घेतले, अर्थात मनातल्या मनात. ओकायामा ते हिरोशिमा हा बुलेट ट्रेनचा प्रवास आम्ही केला. कारण बुलेट ट्रेनचा अनुभव घेणे हे सुद्धा जपानच्या भेटीचे एक महत्वाचे कारणच होते. सापसरडोकीसारखी डोके असणारी ही गाडी ताशी 300 किलोमीटर वेगाने जाते. या गाड्यांचा प्रवासही सुखदायीच असतो. इतका वेग असला तरी थोडेसे डोके जड झाल्यासारखे वाटते किंवा कानाला दडा बसतो, इतकंच. पण बाकी सारा प्रवास सुखदायी असतो. या गाड्यांसाठीचे प्लॅटफॉर्म सुद्धा अनेक थरांचे असतात. तेही आपल्याला वर चढून जावं लागतं. एवढा वेग असतो गाडीला, पण काही आवाज काही तसा नसतो. गाड्या अगदी वेळेत असतात. एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी. त्यामुळे ह्या गाड्यांचे व्हिडिओ चित्रणही आम्हाला करता आले. मात्र आपण ज्या गाडीची तिकिटे काढलेली आहेत त्याच गाडीत चढा एवढी मात्र सूचना मिळालेली होती. म्हणजे आपल्यासारखं नाही की 9:13 गाडी 9:17 आली. तर तसं नाही. 9:13 गाडीच 9:13 येणार. त्यामुळे योग्य गाडीत चढा अशी आम्हाला सूचना दिलेलीच होती. या गाडीच्या सीट्स ज्या आहेत त्या 360 अंशात फिरतात. म्हणजे ज्या दिशेने गाडी जात असेल त्या दिशेला आपण त्या वळवून घ्यायच्या. त्यामुळे साहजिकच पुढच्या सीट आणि मागच्या सीट मधील अंतर बरेच असते, कारण दोन्ही सीट्स या 360 अंशात फिरणाऱ्या आहेत. या गाडीने प्रवास करून आम्ही हिरोशिमा स्टेशनवर उतरल्यानंतर हिरोशिमाची आजची उभारणी पाहता असा प्रश्न पडतो की एकेकाळी महायुद्धात बेचिराग झालेले हेच का ते शहर. या शहराच्या इथून 15 मिनिटं फेरी बोटीचा प्रवास करून आम्ही मियाजिमा या नावाच्या एक बेटावर गेलो. या बेटावरती जागतिक वारसा स्थळ इत्सुकशिमा श्राईन म्हणून आहे. ते श्राईन आपल्याला इथं बघायला मिळतं आणि जपान मधल्या 3 सौंदर्य स्थळांपैकी ते एक आहे. भरतीच्या वेळी तरंगते भासणारे तोरी गेट ते पण येथेच आहे. हे शेंद्री रंगाचे तोरी गेट खूप सुंदर दिसते. जर भरतीचे पाणी नसेल तर तेथपर्यंत आपण चालतही जाऊ शकतो. हे मुख्य श्राईन आजूबाजूला अनेक देवळांनी वेढलेले आहे आणि हा सारा परिसर शेंद्री रंगांच्या सुंदर व्हरांड्यांनी जोडलेला आहे. हे सारेच दृश्य खूप मोहक दिसते. जपानचा लव्ह टोकियो सिनेमा जर परत पाहायला गेला तर त्यामध्ये जे प्रसिद्ध गाणे आहे ओ मेरे शाहे कुबा, त्याच्या पार्श्वभूमीवर हा सारा परिसर आपल्याला दिसतो. परत कधी सिनेमा पाहावासा वाटला त्या दृष्टिकोनातून तर म्हणून मी सांगितलं. नारळ डिअर पार्क प्रमाणे येथली हरणे सुद्धा कागद खातात. त्यामुळे पैसे आणि पासपोर्ट जपा, अन्यथा तो हरणांकडून खाल्ला जाईल असे गमतीने सांगण्यात आले. आणि मला मात्र असं वाटलं की आपल्या इकडच्या लोकांची वासनापूर्ती राहिली आहे म्हणून त्यांनी तिथं पुनर्जन्म घेतला की काय, की जेणेकरून पैसे पुन्हा हरणाच्या रूपात खाता येतील. विनोदाचा भाग सोडा, पण हिरोशिमाला भारतीय आवर्जून भेट देतात. जपानी लोकांनी सांगितलं की हिरोशिमाला पाश्चात्य देशातली लोक भेट देत नाही, पण आशियन म्हणजे विशेषतः भारतीय लोक
जरूर भेट देता. तेथे पीस मेमोरियल आहे. येथील उद्ध्वस्त डोम जो पूर्वी हॉल होता तो प्रातिनिधिक स्वरूपात आजही तसाच ठेवलेला आहे. सडाको मॉन्युमेंट हे सडाको सासाकीच्या स्मृती प्रित्यर्थ बांधलेले आहे. ही मुलगी बॉम्ब पडला तेव्हा 2 वर्षाची होती. पुढे न्यूक्लिअर रेडिएशनमुळे तिला ल्युकेमिया झाला. आजाराला तोंड देतानाही कागदाचे 1000 करकोचे केले तर आपण या आजारातून बरे होऊ अशी तिची श्रद्धा होती. आणि त्यासाठीच हिरोने आमच्याकडून ते करकोचे बनवून घेतले होते, जेणेकरून ते या इथे तिला श्रद्धांजली म्हणून वाहता येतील. अणुबॉम्बचे परिणाम किती भयंकर झाले त्याच्या स्मृती जपलेले एक म्युझियम येथे आहे. ते पाहताना अंगावर अक्षरशः काटे येतात. कोणाच्या फाटक्या तुटक्या चपला, कपड्यांची लक्तरे, जळके सांगाडे, शाळेच्या मुलाचा आतील अन्न करपून खाक झालेला वाकडा तिकडा झालेला असा डबा, या साऱ्या गोष्टी पाहताना काळजाला अगदी घरे पडतात. मृतांच्या स्मरणार्थ एक ज्योत इथे सतत तेवती ठेवली आहे. बाजूने वाहणारी ओटा नदी त्या काळी वाहिलेल्या अश्रूंचीच बनली असावी असं वाटत राहतं. किती मेले, किती व्याधी जर्जर झाले, किती मानसिक दृष्ट्या खचले याची गणतीच नाही. 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 8:15 हा हाहाकार झाला. माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना विसरावं म्हटलं तरी विसरू शकणार नाही अशीच आहे. जपान हा न संपणारा शोध आहे असं म्हणतात. जपान इज अन एंडलेस डिस्कव्हरी. कधीतरी प्रवासातला आपला शेवटचा दिवस उजाडतोच, तसा तो आज उजाडला. सकाळी 1300 एकर जागेत फैलावलेले नारा डिअर पार्क पाहिले. येथे 1000हून अधिक हरणे मुक्त संचार करीत असतात. सर्वात मोठे आणि जुने लाकडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध असे तोडायजी टेम्पलही येथेच पाहायला मिळते. दुपारी ओसाकाच्या तोतोंबरी एरियात गेलो. न्यूयॉर्कचा जसा टाइम स्क्वेअर तसा हा ओसाकाचा तोतोंबरी एरिया. दुतर्फा दुकाने, रेस्टॉरंट असलेल्या अनेक छपरी गल्ल्या येथे आहेत. त्यामुळे उन्हा पावसाची अजिबात भीती नाही. अनेक इमारतींवर न्यूयॉन सायन्सच्या जाहिराती झळकत होत्या. रस्ते, गल्ल्या माणसांनी फुलून गेले होते. येथील प्रसिद्ध डिश म्हणजे ताकोयाकी. ताकोयाकी म्हणजे ग्रिल्ड ऑक्टोपस. रेस्टॉरंटच्या बाहेर बोर्डावरती मोठमोठे हलते डुलते रंगीत खेकडे ऑक्टोपस म्हणजे प्रतिकात्मक रूपाने तुमची रसवंती जागृत करण्यासाठी लावलेले होते. गाइड म्हणाली की टोक्यो में लोग पीके मरते हैं, टोक्यो में लोग पीके मरते हैं और ओसाका में लोग खाके मरते हैं. तर अशी ही गंमत. येथल्या गल्ल्यातून आम्ही मनसोक्त सैर केली. पण ओसाकाला प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक असतो. अगदी समोर दिसणाऱ्या एखाद्या स्थळापर्यंत जायचे तरी सुद्धा तासनतास वाट बघावी लागते. मग आमचे तर आज रात्री येथून परतीचे विमान होते व शिवाय विमानतळ हा जवळजवळ 35 किलोमीटर दूर होता. तेव्हा तेथे वेळेपूर्वीच पोचावे असेच ठरले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. ओसाकाचा विमानतळ हा प्रचंड धोकादायक असा विमानतळ आहे. कारण समुद्रात भर टाकून केलेल्या मानवनिर्मित बेटावर तो उभारलेला आहे. येथून पावसाच्या अंधाऱ्या रात्री उड्डाण करून मुंबईत आम्ही सकाळी 10:30 वाजता म्हणजे घड्याळ 3.5 तास मागे करून, कारण जपान हे आपल्या 3.5 तास पुढे आहे वेळेनुसार, पोचलो. घरी परतलो तेव्हा शेजारणीने विचारले, कसे वाटले जपान, कसा झाला दौरा, कसे वाटले जपान. आणि नजरेसमोर साऱ्या प्रवासात हिरव्या गर्द झाडीचा गणवेश घालून अंगरक्षकाप्रमाणे सोबत करणारे छोटे छोटे डोंगर आले. आणि मग मी उत्तरले, ले गई दिल हरी पहाड़िया जपान की, ले गई दिल हरी पहाड़िया जपान की. धन्यवाद.